हे असे फकीर लोक आहेत की तुम्ही एवढ्या हॉटेलवर ठेवलं. आता तुम्ही साहेब लोक पाहता ते बा, आम्ही जिंदगीत पहिल्यांदा पाहिलं. माझ्या गजाननले पुरस्कार दिला, त्याची माय मेली, त्याचा बाप मेला, त्याची बायकोची मायबाप मेली. आज ते नवरा बायको मस्त एकामेकाच्या गळ्यात घालून फोटो काढून राहिले आणि कुठं हॉटेलवर. कारण आम्ही काही ते महाराज नाही दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. ते महाराज लोकांना माहोल लावला. आम्ही गाडगे बाबाच्या रक्ताची औलाद आहोत. आमची इस्टेट जर चेक केली तर 7 एकर आहे माझं. आज माझा मुलगा, माझी सून, माझा पियुष पाल गायक आहे, त्याची बायको, त्याला आज तुम्ही स्वर्गात नेऊन टाकलं. कोणत्या हॉटेलचं नावही येत नाही. कारण मी जिल्हा परिषदचं बियाणं आहो. कारण वर्ग 4 खोल्या 2 गुरुजी 2 आणि शिकवीन कोण. अजूनही शाळेत 3च गुरुजी आहेत. जसं व्यसनमुक्तीसाठी सामाजिक न्याय विभागासाठी. अरे साहेब, मला वेळ वाढून राहिला, मी माफी मागतो, आटोपत घेतो. विधवा बायाले चान्स नव्हता, पण सामाजिक न्याय विभागानं किंमत केली. आणि 3ऱ्याच दिवशी अजितदादाची बायको उपमुख्यमंत्री पदावर बसवली. नाही तर विधवा बायाले लेकरू नाही पाहू देत साहेब. मी दररोज 10 साड्या कोण्या बायाले वाटतो, कोण्या बायाले गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, आणि ऊंच नीच को हटाना गर्व मेरा. मी माझ्या घरातल्या 3 बॉड्या देहदान केल्या. मी ज्या दिवशी कोणीही जिल्ह्यात मेलो, कारण महिन्यात 28 दिवस बुक आहो मी. आता मी नात आहे एवढी शिक, तिला 2 मिनिट फक्त संधी द्या, फक्त 2 मिनिट. कारण हा जो विचार आहे, मी तुकडोजी महाराज गाडगे बाबामुळे घडलो. आणि तो विचार तुम्ही आम्हाला महत्व दिलं. नाही तर पायीची वाहनं पायीच भरी. पण कांबळे साहेबांनी मला पोटाशी घेतात. सत्यपाल, तू अर्ध्या रात्री बोल रे, मधात बोललो की फोन उचलतात. आणि तुम्हा कलाकाराईचं प्रेम आहे. मी ज्यांचे वृद्ध कलाकार सर्वे दरिद्रचे खाली आहेत बरं. वर नरेंद्र, खाली देवेंद्र, आम्ही मधातले आहोत दलिंद्र. तुम्हाला काय वाटते शिरसाट साहेब? तुम्ही डायरेक्ट गरीबाच्या सर्वे हे जे कलाकार आहेत ना, हे फक्त जाडे जुडे गोरे गोमटे दिसतात, हे इरिकेशन आहेत. आम्ही सर्व कोरडवाहू बिना फॅरेन लवली वाले आहो आम्ही. तुम्ही एक एक चेहरा पहा. मी किती तुमचे उपकार मानू. सत्यपालले पुरस्कार दिला, मला काही नाही वाटत. कारण दररोज तुमचं प्रेम आहे. आपली लायकी बनवा लागते. पुरस्कार कोणाच्याही हृदयात आला पाहिजे. आईना क्या देखते मिया, खुद आईना बोलो. आईना क्या देखते मिया. अरे कॅमेऱ्या संग फिरवायची गरज नाही. त्यानं दुनिया करून तुझ्या मागं फिरला पाहिजे अशी लायकी ठेवा. नाही तर साला कलाकारच आजच पेले नाहीत. नाही तर काही कलाकार दारू पितात. त्याचं तुम्ही ते तपासून घेत जा, मग पुरस्कार देत जा. साला स्वतः पेल्याशिवाय पेटीच वाजवत नाही. बोले तो चाले तो थोर म्हणावा, सांगे परी न वागे तो चोर म्हणावा. मी तुम्हाला किती तुमचं वर्णन करू. तुम्ही फक्त माझ्या नातीचं 2 मिनिटाचं गाणं ऐक जा. अरे फुले शाहू आंबेडकर नसते ते ह्या मॅडम खुर्चीवर नसत्या. माझा बाबासाहेब नसताना मायच्या इम्मानानं ह्या मॅडमा ज्या खुर्चीवर आहेत ना, मॅडमा तुम्हाला कोण खुर्चीवर नसतं बसू दिलं. पायातली वाहन पायात ठेवा म्हणत, पण शुक्र माना ज्योतिबा फुल्याचे, माझ्या शिवबाचे, माझ्या बाबासाहेबाचे. म्हणून याची मेहरबानी आहे. इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे. जय गुरु, जय भीम, सलाम वालेकुम, दंडवत, आय लव्ह यू. दादांची नात या ठिकाणी. 1 मिनिट. मला जे एवढं लिहून दिलं ना, ते एवढं माणुसकीत बोलता येते काय? तुम्हीच तुमच्या खात्याकडून प्रकल्प अधिकारी ठेवला. हा आमचा भाचा. हा मला कधी कधी कार्यक्रमात रक्षणही करते. 3 चाकू मारले ना मुंबईत,
नायगाव दादरले असं कीर्तन करतो. काही काही लोक इले सोमते माल, पण ते आहेत विजय बेदरकर. एक मिनिट ये ना जरा दर्शन घे. माई पोरगी दिली आले, मला काही मालूम नाही, हा नेहमी भेटीली येत जाय. पण यानं धीरे धीरे पोरीशीच कॉन्टॅक्ट केला. मग म्हणे मामाच्या पोरीला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.